राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 18व्या आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते 3000 रुपये एकत्रितपणे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आज सकाळपासून प्रसार माध्यमांवर, युट्यूब चॅनलवर आणि दैनिक वर्तमानपत्रावर सुद्धा हीच बातमी ट्रेंड करत आहे की लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आणि 2 हप्ते 3000 रुपये एकत्रितपणे त्यांच्या खात्यावर येणार. तर लाडक्यांनो, या संदर्भातली काय सविस्तर माहिती आहे समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते हे एकत्रितपणे मिळणार. तर त्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांना हे 2 हप्ते मिळणार. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना सुद्धा या हप्ता मिळण्याची काही चान्स आहे का, हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहून घ्या लाडक्यांनो, 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला महापालिकेची मतमोजणी आहे आणि त्यानंतर लाडक्यांनो 31 जानेवारीच्या अगोदरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा होणार आहे. तर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते हे एकत्रितपणे मिळू शकते असा अंदाज आता वर्तवला जात आहे. पण फक्त डिसेंबरचाच महिना झालेला आहे, त्यामुळे माझ्या मते तरी फक्त डिसेंबरचाच हप्ता येईल. पण या प्रसार माध्यमांवर आणि दैनिक वर्तमानपत्रावर जी बातमी ट्रेंड करत आहे की 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकते, तर लाडक्यांनो काळजी करू नका, 2 हप्ते सुद्धा तुम्हाला एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. तर यासाठी कोण महिला पात्र असणार आणि हे पैसे कधी लाडक्या बहिणींना मिळणार हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. तर पाहून घ्या लाडक्यांनो, ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता आता त्या महिलांना पैसे मिळणार यात काही शंकाच नाही. ते आता इथून समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. पण ज्या महिलांचा हप्ता रखडलेला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या निकषाची तपासणी ही चालू आहे आणि त्या महिला त्या निकषात जर पास असतील, ज्या महिला त्या निकषात बसत असतील तर अशा महिलांना समोरचा हप्ता सुद्धा मिळला जाऊ शकते. पण आता शक्यतोवर बऱ्याच महिला अपात्र झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. पण ज्या महिला पात्र असतील त्यांनी काळजी करू नका, तुमच्या निकषाची तपासणी ही सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला सुद्धा एक सुखद बातमी येऊ शकते आणि अचानकपणे तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा जमा केला जाऊ शकते. त्याचसोबत लाडक्यांनो, डिसेंबर आणि जानेवारी संदर्भात जी माहिती समोर येत आहे 2 हप्त्याची, तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा जर 2 हप्ता एकत्रित येत असेल तर कमीत कमी 8 ते 10 तारखेच्या जवळपास याचा GR यावा लागणार आहे. आणि जर 2 हप्ते एकत्रित येत असेल तर नक्कीच या 2 दिवसात GR येईल आणि 14 तारखेच्या अगोदर म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा 18 आणि 19वा असा 2 हप्ते तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.